आजकाल समजा घरामध्ये एखाद्याचे केस जास्त गळत आहेत, वजन वाढले किंवा कमी व्हायले, चिडचिडपणा जाणवायला, नैराश्यता वाढते आहे, अशक्तपणा जाणवतो आहे, हृदयाचे ठोके कमी जास्त होत आहेत. तर या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण त्याला थायरॉईडची समस्या असू शकते. तर बऱ्याच लोकांना आता थायरॉईडच्या समस्येने ग्रासलेले आहे. आजचा टॉपिक हाच आहे की थायरॉईड काय आहे, कशामुळे होतो आणि लक्षणं काय आहेत. तर थायरॉईड काय आहे, तर थायरॉईड ही एक लहान ग्रंथी आहे. ती मानेच्या पुढच्या भागामध्ये म्हणजेच गळ्याच्या खालच्या भागामध्ये स्थित असते. ती फुलपाखराच्या आकाराची असते. ते काय करतं, तर मेटाबॉलिझम, शरीराचे जे मेटाबॉलिझम आहे म्हणजे चयापचय क्रिया ही वाढवते. थायरॉईड हे थायरॉक्सिन नामक संप्रेरक म्हणजेच हार्मोन सिक्रीट करत असतं. तर थायरॉईडचे काय काम आहे, तर ब्रेन, हार्ट, मसल्स आणि ऑर्गन्स यांचे कार्य हे थायरॉईड नामक ग्रंथी करत असते. आता मला थायरॉईड झाला आहे म्हणजेच काय झालं आहे, तर मुख्यतः आपल्याला माणसांमध्ये 3 प्रकारचे थायरॉईड आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे हायपरथायरॉइडिझम, दुसरं म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि तिसरं म्हणजे गॉयटर म्हणजेच गलगंड. आता थायरॉईड होण्याचे मूळ कारण काय आहे, तर आयोडीनची कमतरता. पहिला जो आहे तो हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं, तर वजन वाढलं जातं, चिडचिडपणा वाढला जातो, विसरभोळेपणा, हे आपलं थंडी सहन होत नाही त्या लोकांना, आणि शरीरामध्ये म्हणजे हनुवटीवर किंवा ओठांच्या वरती केस येतात. हे झालं हायपोथायरॉइडिझम. आणि याच्यामध्ये काय होतं, तर T3 आणि T4 लेवल असते ती कमी होते आणि TSH लेवल वाढली जाते. T3, T4, RT3 आणि कॅल्सिटोनिन हे थायरॉईड हार्मोन सिक्रीट करतात. T3, T4, RT3 आणि कॅल्सिटोनिन हे हार्मोन्स आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो आहे हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं, तर आपलं जेवण व्यवस्थित असतं पण वजन मात्र कमी होतं. यामध्ये हृदयाचे ठोके कमी जास्त प्रमाणात पडतात, चिडचिडपणा वाढतो, उष्णता अजिबात सहन होत नाही या लोकांना, तसेच नैराश्यतासुद्धा वाढते, चिडचिडपणा वाढतो आणि पाळी अनियमित तसेच रक्तस्राव हा कमी प्रमाणात होतो. तर हायपोथायरॉइडिझममध्ये पाळी अनियमित असतेच पण रक्तस्राव हा जास्त प्रमाणात होतो. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे गॉयटर म्हणजेच गलगंड. हा मुख्यतः आयोडीनची कमतरता याच्यामुळे होतो. तर हे जे आहे हे सगळं आयोडीनच्या कमतरतेमुळे होते. त्यामुळं आपल्या जेवणामध्ये आयोडीनची कमतरता भासू नये असे अन्नपदार्थ आपण खावेत आणि आयोडीनची मात्रा आपल्या शरीराला योग्य प्रमाणात घ्यावी. नमस्कार.